नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत जे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ज्युबिलंट फूडवर्क्स Q4 बिझनेस अपडेट. रेव्हेन्यू रायजेस 44%, 56 न्यू स्टोअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2025साठी इयर ऑन इयर बेसिसवर 44%ने इन्क्रीज होऊन 8,145.5 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडने Q4मध्ये म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये टोटल 56 नवीन स्टोअर ॲड केले आहे. आणि ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडचे आता टोटल स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 3,316 स्टोअर. चला आता बोलूया स्विगी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेड रिसीव ₹7.59 करोड टॅक्स डिमांड नोटीस फॉर AY 2021-2022 इन पुणे. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेडला पुणेमध्ये असेसमेंट इयर 2021-2022साठी 7.59 कोटी रुपयांचा टॅक्स डिमांड नोटीस रिसीव झाला आहे. चला आता बोलूया बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडने आपले 2 स्टोअर ओपन केले आहे. आणि मित्रांनो, एक नवीन स्टोअर या कंपनीने ओपन केला आहे बिहारमध्ये आणि दुसरा नवीन स्टोअर या कंपनीने ओपन केला आहे वेस्ट बंगालमध्ये. आणि मित्रांनो, यानंतर आता बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 214. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T लिमिटेड फॉर्म्स न्यू सबसिडरी टू टॅप ग्रोविंग ग्रीन हायड्रोजन अमोनिया मार्केट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T लिमिटेडच्या होलिओन सबसिडरी कंपनीने आपली होलिओन सबसिडरी कंपनी सेटअप केली आहे, जिचे नाव आहे L&T ग्रीन एनर्जी कांडला प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, ही कंपनी कशासाठी सेटअप केली आहे? ग्रीन हायड्रोजन आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपली प्रेझेन्स इन्क्रीज करण्यासाठी. चला आता बोलूया बजाज फिनसर्व लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज फिनसर्व लिमिटेडने 29 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि बजाज फिनसर्व लिमिटेड 29 एप्रिल 2025ला आपल्या Q4च्या रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स Q4 फायनान्शियल इयर 2025 सेल्स डाऊन 11% इयर ऑन इयर बेसिस टू 1.48 lakh युनिट. करो डेब्यूट विथ 10,355 युनिट्स सोल्ड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडची सेल्स डाऊन झाली आहे इयर ऑन इयर बेसिसवर 11%ने आणि ती आली आहे 1.48 lakh युनिट्स. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने करोच्या पहिल्याच क्वार्टरमध्ये करोचे 10,355 युनिट्स सेल केले आहे. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या एका अजून जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे बजाज हाऊसिंग
फायनान्स लिमिटेड. तर मित्रांनो बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड रिपोर्ट्स 26% AUM ग्रोथ ₹14,250 crore डिस्बर्समेंट्स इन Q4 फायनान्शियल इयर 2025. तर मित्रांनो बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये होता 91,370 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 26%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे 1,14,680 कोटी रुपये. आणि मित्रांनो बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये डिस्बर्समेंट्स आला आहे 14,250 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो त्याचसोबत बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने 23 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंगसुद्धा ऑर्गनाईज केलेली आहे. आणि बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड 23 एप्रिल 2025ला आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर मित्रांनो ट्रेंड्स Q4 फायनान्शियल इयर 2025 स्टँड अलोन रेव्हेन्यू इन्क्रीजेस 28.2% टू ₹4,334 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो ट्रेंट लिमिटेडचा स्टँड अलोन रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 28.2%ने इन्क्रीज होऊन आला आहे 4,334 कोटी रुपये. आणि मित्रांनो ट्रेंट लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025मध्ये स्टँड अलोन रेव्हेन्यू होता 12,669 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 39%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025मध्ये याचा स्टँड अलोन रेव्हेन्यू आला आहे 17,624 कोटी रुपये. आणि मित्रांनो ट्रेंट लिमिटेडचे 31 मार्च 2025नुसार वेस्ट साईडचे स्टोअर झाले आहे 248, झुडिओचे स्टोअर झाले आहे 765. आणि मित्रांनो यामधले 2 स्टोअर आहे UAEमध्ये. आणि मित्रांनो 3 स्टोअर अक्रॉस अदर लाईफस्टाईल कन्सेप्ट्स. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.